गाईज वेलकम, नमस्कार. माझं नाव ओम पराडकर, तुम्हाला माहितीच असेल. आणि आता आपण चाललो आहे ते म्हणजे की देवगड बीचवरती चालत चालत. तुम्हाला दाखवतो गँग. ही बघा इकडे ही सर्व अशी गँग चाललेली आहे. ही बघा. तर साई फडके, तुम्हाला कसं वाटतं आहे? इकडे इकडे कॅमेरामध्ये दिसला काय तुम्ही पण? हां. सो अशी पाठी पण आहे माणसं आणि पुढे पण आहेत. सो आज एकदम मजा येणार आहे. आपल्यासोबत बघू. हां, आपल्यासोबत कोण कोण आहे? पुढे बघा हे सर्व. ही ओमी, हा हर्षदा, हा साई. हा बघा बघा हर्षदा मागे बघ. हा बघा हर्षद, हर्ष वाटकर. मी बी फार्मसी करते नांदगाव कॉलेजमध्ये. फोंडा रोड हे सगळी. हा माझा हर्षदा, माझ्या मम्मीच्या बहिणीचा मुलगा. अहो असं नाही बोलायचं, कोकण आपलंच असं बोलायचं. कोकणात कोकण आपलंच असं. हां. आणि ही ओमी, ही माझ्या मम्मीच्या भावाची मुलगी, माझी बहीण. आणि हा साई, हा भावाचाच मुलगा, मम्मीच्या माझ्या मम्मीच्या भावाचा मुलगा, म्हणजे माझा. हां, मामे भाऊ. मी सर्वच नाती सांगतोय. आणि हिला हे लोकांना तर काय ओळखतच असेल, आपले दररोजचे मेंबर, काम नसलेले. आता बघा देवगड, जामसंडे, नगरपंचायत, माझी वसुंधरा अभियान 3.0. अरे बापरे, किती कमबॅक केलं आहे लोकांनी. 3 वेळा कमबॅक केला. जाऊन दे, आता आपण चालूया, बघूया किती मिनिटात अजून पोचतोय. हे झाड असं, हे कुठलं झाड? पिंपळाचं. किती वर्ष पुराणं तरी? 100-50 वर्ष असेल. चला आता जाऊया आपण. गाडी येते बाजूला. तर हे गावचे रस्ते असे, आणि गाडी येता जाता. तर आता आणि भावांना हे लागली आहे, बीचवर जाण्याची घाई लागली आहे. हां, ते बघा ते सगळ्यात जास्त पुढे आहेत. ते लोकांना लय घाई लागली. हा ना. आणि बाकीचे पाठची मंडळी तर पाठीच राहील. इकडे आनंद वाडीची मोठा लिलाव होतो. हे बघा, हे आनंदवाडी. आणि इकडे मोठ्या मच्छींचा तिकडे ना समोर इकडे मोठा लिलाव होतो. अगोदर आला तर मच्छी मार्केटचं पण तुला दाखवलं. हां, इथे समोर ये काय लिलाव इकडे. तो घाट आहे. आणि ही आनंदवाडीची खाडी. असं फिरून यायचं. किल्ला देवगड ह्याच्या पाठी. ह्याच्या पाठी देवगड किल्ला. आणि हे देवगडातल्या मॅचेस वगैरे आनंदवाडीतच होतात. तर दुपारचा 4. अरे मला बोलू द्याल का? हां. तर देवगडात आनंदवाडीत 4 वाजता लिलाव सुरू होतो दुपारचे. तुम्हाला पाहिजे असेल तर येऊ शकता. तुम्हाला आवडतात ते मासे घेऊ शकते. 1000 रुपयाला किती मोठे हलवे मिळतात? हलवे की पापलेट? एवढे भेटतात हलवे. एवढे बास्केट 15-20 असतात. 15-20 असतात. एवढा मोठा हे असतं. हां, पण ते ना 1500 बोलीमध्ये वाढवत नाही ते. हो, म्हणजे 1500 टप्प्याने बोली वाढते. तू ना आता इकडे 2000 घेतले ना तर 3,000 इकडे ना, इकडे असा अंधार आहे. असा हे दिसतं. काय हे? विठ्ठलाचं मंदिर. पाणी पण असतं, पण आता सुकलंय. हे असतं आम्हाला ते बघा रोपवे चालू आहे तिकडे, बघू शकता. हो, तो माणूस तिकडे लटकलाय का? अडकली ना ती मधीच की बटन देतात त्यांना, ते दाबलं की तिकडून येतो. हो, ते पकडून जायचं.
हा ना. येस. हा बघ केवढा जोरात धावत जातोय बघ. ओ मा, काय सुंदर आहे. वरती जायचं. हा ना. तो वरून आम्ही बघितलेलं, खालचा तो खाली येऊन नाही कधी हे केलं. तुम्ही मग तिथून आलास. हा ते वरूनच ग. मम्मी आणि मामी. तर अशा प्रकारे ओम परेडकरला ओरडा मिळालेला आहे. त्याला सांगण्यात आलंय की मागे या. खाली जाता. बरोबर आहे. त्या वाळू सरकता. तो पप्पांच्या पायाला पकडतो बघ कसा. चार लोक याला सांभाळायला हलक्या फुलक्याला. खूप जोरात आहे ग. हा एवढं इथे तर बसू शकता. हे बघ इथपर्यंत पाणी येतं ना. एखादी लाट आली तर तुमच्या पायाला फक्त टच करेल. पायाला इथे बस ना. पायाला टच केलं तर पायाच्या तेच राहते. दाखवतो व्हिडिओ. हेच साईड होता. पॅन्ट दिसत होती. तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत देवगडच्या रॉक गार्डन मध्ये. तर आता तुम्ही बघू शकता, हे बघा रॉक गार्डन. जिकडे खूप सारे ही दगड दिसतात तुम्हाला. हा हा, ही बघा ही दगड ती. हे बघा ही अशी दगड आहेत आमची.
यांना जुवाटकर, पराडकर आणि चौगुले यांची, म्हणून याला रॉक गार्डन म्हटलं जातं. आम्हीच बांधले. ती काम करणार तिथे उभी आहे. ती लक्षात ठेवते. हा, तिला आम्ही नेमलाय. एक तर पहिला हे सातारी ॲक्सेंट आहे आणि तुम्ही बोलताय मालवणमध्ये म्हणजे देवगडमध्ये उभे राहून. काय हे शी मी हाय कोली सोरीला डोरी. सोलकडी. जा, उभं राहते कोण मच्छीवाली सोबत मच्छीवाली आहे की दगडवाली आहे? काय कुठली वाली आहे? रॉक गार्डन आहे ना. रॉकवाली. रॉकवाली आहे. जायचे ना उभी राहा. मच्छी वालो. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे हर्ष नारायण जुवाटकर आणि आज आम्ही आलो आहोत देवगड या बीचवर. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल की आज ओमच्या ऐवजी मी का सुरुवात करतोय. तर ओम जो माझा भाऊ आहे तो आताच पोहून आलाय, त्याला डोकं पुसायचं आहे म्हणून मी सुरुवात केली आहे. चला फोटो. तर आता सेल्फी टाईम. तर मित्रांनो, आता आपण पुन्हा चाललेलो आहे एकदम मस्त. आणि आता समुद्रात आलेलो आहे. इकडून असा लेफ्ट मारला की समुद्र येतं. तसं आपण भिजून वगैरे झालेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता. इकडे रेती आहे. तर तसंच आपण जाऊया. साधारणतः 5 ते 10 मिनटं लागतात. 5 ते 10 म्हणजे 5 ते 10 मिनटं नाही तशी, पण कमी लागतात. आणि आता रात्रीचा वेळ झालेला आहे. खूप मजा केलेली आहे.